कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे एवढे सगळे फॉर्म सुटले आहेत, त्यामुळे मला असं वाटलं की यावरती एखादा व्हिडिओ तर व्हायलाच पाहिजे. परीक्षा जवळ आली आहे, हातात कमी दिवस आहे, काय वाचावं, काय नाही वाचावं, असे प्रश्न सगळ्यांना पडतायत. मग आता पुस्तकाच्या पुस्तकं वाचत बसण्यापेक्षा हा स्मार्ट अप्रोच आहे, तो ट्राय करून बघा. नंबर 1, आधी इम्पोर्टंट टॉपिक्स काढा. संपूर्ण सिलेबस वाचत बसू नका. काही फायदा होणार नाही. तो हातीच लागणार नाहीये. जे PYQs आहेत नाही का, मागील 3-4 वर्षात जे काही प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या टॉपिकवरती जास्त विचारले आहेत, ते इम्पोर्टंट टॉपिक बाजूला काढा आणि तेवढे तरी करण्याचा प्रयत्न करा. नंबर 2, नोट्स बनवत बसू नका. खूप वेळ जातो. काहींना तर एवढी सवय असते, अगदी कॉपी पेस्ट करतात पुस्तकाच्या पुस्तकं. नोट्स काढत बसाल आणि त्याची रिव्हिजनच करायला वेळ नाही मिळणार, तर त्याचा उपयोग नाही. त्यापेक्षा बुक्स रीडिंग करा आणि पॉइंट हायलाइट्स करून ठेवा. नंबर 3, स्ट्रॉंग सब्जेक्ट आधी मजबूत करा. स्ट्रॉंग सब्जेक्ट म्हणजे तुमच्या आवडीचे पण असू शकते, ज्यात हातचे मार्क आहेत आपण असं म्हणूयात. जे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत, तुमचे फेव्हरेट आहेत, त्यांना आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नंबर 4, मॅथ आणि रिझनिंग याची दररोज प्रॅक्टिस करा. कारण हे सब्जेक्ट असे आहेत, हे काय वाचून किंवा नुसते व्हिडिओ बघून होणार नाही. याला प्रॅक्टिसच महत्त्वाची आहे. त्यामुळे रोज 10-20 असे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. नंबर 5, रीडिंग स्पीड आणि क्वेश्चन सॉल्व्हिंग स्पीड वाढवा. कारण तुम्हाला खूप कमी वेळ असतो. त्याच्यात तुम्हाला तो वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि सॉल्व्हसुद्धा करायचा आहे. बरं, त्या ॲन्सर शीटवरती तो मार्क पण करायचा आहे. त्यामुळे टायमर लावा आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस ठेवा. बरं, आता परीक्षा जवळ आली आहे, तर पॅनिक होण्यापेक्षा ना स्मार्ट स्टडी करा. सगळं वाचत बसू नका. महत्त्वाचे टॉपिक्स काढा आणि ॲटलीस्ट तेवढे तरी प्रयत्न करा की माझे पूर्ण होतील. थँक यू आणि ऑल द बेस्ट.